5/5/2026 आज आपण कन्नड तालुका जिल्हा संभाजीनगर गाव बेंदीगाव या ठिकाणी डाळिंब पाहण्यासाठी आलेलो होतो। त्या संदर्भात त्या शेतकऱ्यांनी 14 महिन्यात आज आपली बाग फुलवलेली आहे। तर आपण त्यांच्याकडून आज ऐकून घेणार आहे तर कशा प्रकारे कशी लागवड केली, किती तारखेला लागवड केली आणि कसे कसे नियोजन केलं, तर आज आपण त्यांच्याकडून पूर्णपणे ऐकून घेणार आहे। नमस्कार, माझं नाव बाबासाहेब शेषराव लगड, मुक्काम पोस्ट देबेगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर। मी ही साधारण दोन्ही याच्यामधलं अंतर 11 फूट आणि दोन्ही झाडामधलं अंतर 7 फूट ही 7x11 वर प्रवीण सरांना सांगितल्याच्या निदर्शनात घेतल्यामुळं कमी त्या पद्धतीने लागवड केली। आणि हे झाड माझंवालं साधारण 10 फेब्रुवारी 2025 त्या दिवशी लागवड केलेली आहे। आणि आज आपल्याला ह्या झाडाला लावून कमीत कमी 14-14.5 महिने झाले। मी या झाडाची पानगळ 10 महिन्यात केलेली होती। हे झाड आज 150-200 जे झालेलं आहे, तर याला आज 3.5 महिने मी पहिलं पाणी देऊन झालेलं आहे। कमीत कमी 3.5-4 महिने, या 5 तारखेला 4 महिने कंप्लीट होते। 4 महिन्यामध्ये मी साधारण 150-200 ग्रॅम मध्ये घुसलेलो आहे। आणि तुम्ही बघा, कुठंही बघा, एक झाड पिवळं नाही, एक झाड कुठं असं त्याला माल कमी नाही, सर्व झाडं सारखे आणि सर्व झाडं सर म्हणताय त्याप्रमाणे हार्वेस्टिंगला सर्व 1 टाइम हार्वेस्टिंग हे सर बोलायचे, पण मला वाटत नव्हतं माझ्या मनाला की हे सर म्हणताय 1 टाइम होईल नाही होईल। पण आता लक्षात येऊ राहिलं की सर जे बोलत होते माने सर ते बरोबर होतं। 1 टाइम खरोखर हार्वेस्टिंग होणार आहे, कारण 4 महिन्याचा काळ गेला, राहिले आपल्याला 2 महिने। 2 महिन्यात तर आरामशीर, आता कुठं काही शिल्लक बाकी नाही। 2 महिन्यात फवारण्या बिवारण्या हे तर चालू असेल। आणि आज पण आपल्या झाडाला सेटिंग 50-60 म्हणजे माझ्या मते 70-80 सेटिंग होती। मी ते 50 पर्यंत ठेवलंय। 50 मधून बी अजून माझी इच्छा आहे त्याचे 5 फळं मला काढायचे। आणि वातावरण गडूळ असल्यामुळं मी ते 5 फळं जे खिशात, जसं माणूस कुठं गावाला जायचं त्याप्रमाणे 200-500 रुपये खिशात राहू द्या म्हणून हे 5 फळं मी त्याला एक्स्ट्रा ठेवलेले। नाही तर मी हे 5 फळं बी अजून त्याचे कमी करणार आहे। तर प्रवीण सरांच्या म्हणण्यानुसार खरोखर सगळ्या गोष्टी घडू शकते। आपण म्हणतो 600 रुपयावाला माणूस 600 करोडवर कसा गेला, पण डाळिंबमध्ये जो बी मनाना आणि प्रामाणिक जो काम करल तर तो खरोखर 10-20 वर्षात तो टप्पा गाठू शकतो। पण त्याची प्रामाणिकपणा करण्याची ओढ, ह्या सगळ्या गोष्टी जर साध्य झाल्या तर डाळिंब आणणं हे काही भलतंच काही विशेष नाही। डाळिंब तर माझ्यापेक्षा टमाटे बटाट्यापेक्षा तर खरोखर सोपं आहे। मला अवघड वाटत होतं, पण ज्यावेळेस मला आता 14 महिने झाले तर 14 महिन्यात मला नाही वाटलं काही अवघड आहे म्हणून। तर त्याच्यामुळे मी हे क्वालिटीसाठी आपल्याला कव्हर टाकलं। प्रश्न आहे की त्याच्यावरती तेल येतो म्हणून सर, तर तेल्या बऱ्याच लोकांचं, तर मला तेल्या कशाला म्हणतात हेच मला माहीत नाही अजून, कारण आता मी पूर्ण नवीन आहे त्याच्यात। लोकांच्या आता बऱ्याच ठिकाणी थायमान चालू आहे। मला सरांची तिकडनं फोन आहे, सांगोल्यामधून अण्णा पाटील असन, कुमार सर असन, इकडं नगरमधून आपले हराळ सर असतील, कृषी गावसाने सर असतील, त्यांचे मला फोन, लगड साहेब प्लॉटची काय परिस्थिती, कुठं त्याला आढळतोय का, आमच्याकडं सगळं लोक त्रस्त परेशान आहे। म्हटलं मला तर सरांच्या पण येण्यावर कुठंही त्याला मला डाग त्याला कशाला म्हणते हे कळलं नाही आणि निदर्शनात बी आला नाही। त्याला ओळखत नाही अशातलं काही नाही। मी 14 महिने फिरलो, त्याला मला आता ओळखता आरामशीर लांबून बी येऊ शकतो। पण तुम्ही बघा का कुठल्या झाडावरती, एकाही झाडावरती त्याला आज मला दिसत नाही। तर प्रवीण सरांची रोपाचीच किमया आहे ही। तुम्ही बघा, चालता चालता कुठल्या झाडाला बघा। आपण जे आता एक फळ सेटिंग झाली तर पॉलिनेशन साठी काय वापर केला होता याच्यामध्ये? पॉलिनेशन साठी आपल्याला कुठलीच काही गरज पडली नाही। फक्त एक साधारण 150 रुपयाचा गुळ आणला आणि 50 रुपयाची इलायची लवंग आणल्या। इथं चूल तुम्हाला बघितली असेल बघा, बस याच्यात फक्त त्या टायमाला 2 दिवस सकाळी सकाळी उकळलं, त्यांना इतक्या माश्या गोळा झाल्या का पॉलिनेशनची कुठली आपल्याला 1 रुपया बी न खर्चता अडचण आली नाही। 1 टाइम पॉलिनेशन झालं। 1 टाइम काय झालं का ते झाड सुटसुटीत असल्यामुळे त्याला स्प्रे भानगडी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं मिळत्या, त्याच्यामुळे पॉलिनेशनचा काही भलता काही इश्यू नाही त्याच्या। तुम्ही कुठलं, बऱ्याच लोकांची काय होते आता याच्यामध्ये, बऱ्याच लोकांची सेटिंग होत नाही। सेटिंग न होण्याचे कारण म्हणजे त्यांची लागवड पद्धत, मेन म्हणजे लागवड चुकीची, गर्दी झाली त्याच्यात, गर्दी झाली। आता आपण सुरुवातीला म्हणायचं माने सर नाही एवढंच ठेवायला लावल्या 2 फुटात काय यायचं, पण ह्या 2 फुटातली किमया, ह्या फळाची साईज हे तुम्ही बघा। आज कुठल्या बी झाडाचं बघा, कुठल्या झाडाचं नाही, कुठलं झाड बघा, कोणत्या कोपऱ्यातलं झाड बघा, तर त्याचीवाली तुम्ही हे बघा, तर हे फक्त सूर्यप्रकाश, डाळिंब हे सूर्यप्रकाशावर चालणारं पीक आहे। हे माने सर जे सांगताय
तर ते महत्त्वाचं आहे. तुम्ही आता कुठलं झाड बघा, याची साईज बघा, लयची साईज बघा, क्वालिटी बघा, 14 महिन्यात काय नाही होऊ शकत. पण बऱ्याचशा लोकांचा एक प्रश्न आहे की फळ फाटतात म्हणून. हा, तर मला तर याला फळ फाटण्यासाठी मला तर नाही वाटलं मला काही द्यायचं काम पडलं ते. त्याला जर सगळा सूर्यप्रकाश सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित मिळाल्या ना, तर त्याला काही आवश्यकता आणि पडत जे नाही. सर म्हणते, जे सरांनी म्हणते याची हा, branch खोडाला जे परवीन भगवा एक खोड तंत्रज्ञान, इथं पूर्ण सेटिंग ही खोडालाच असते. तर आज आपण इथे प्रत्यक्षात पाहू शकतो, एका खोडाला 1 2 3 4 5 पाच फळं फळं आणि इथे त्याच्यातले मी कमीत कमी 3 फळं काढलेली असतील. कारण एकाच ठिकाणी लोड झाला तो. जाणव. का आपल्याला कव्हरेजला असल्यामुळे, उघडा असल्यामुळे, जेणेकरून कव्हरेज मिळेल. आणि पुन्हा मानेसरचं हे सिंगल झाडाचं येतो एक हे, तर आपल्याला पूर्ण 1800 प्लॉटला 450 लिटर पाणी लागतं. नाही तर लोकायला 500 झाडाला 500 लिटर पाणी लागतं. 1800 झाडायला आपलं 500 म्हणजे 450 लिटरमध्ये पूर्ण फवारणी होती. ओके होऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याला सगळाच खर्चात बचत आहे. पुन्हा जी छाटणी आहे लोकांना 30 रुपये द्यावं लागत, आपलं 7 रुपयात काम होतं. बरं. आता बरेचसे शेतकरी क्रॉप कव्हर वापरत नाही. आता क्रॉप कव्हर वापरण्याचे काय काय फायदे आपल्या डाळिंब शेतकरी बांधवांसाठी? आता क्रॅप कव्हर आता लोकांचा बी बरोबर आहे, त्यांना बी इतके पैसे खर्चणं, मी सुद्धा एक साधारण गरीबच माणूस आहे, हे सोपं